नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणे. माफ करा, मगाशी व्यत्यय आला होता. हरकत नाही, आपण परत सुरू करू. आज आपला नाशिक विकास या पेजवर एक अत्यंत जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा आणि आपल्या आर्थिक जीवनाशी संबंधित असा विषय आहे. सामान्य माणसांनी, सर्वसामान्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कधी आणि कशी करावी, हा तो प्रश्न आहे. हा प्रश्न येण्याचं कारण असं आहे की बाजारामध्ये आपण पाहतो सध्या शेअर मार्केट बऱ्याच वर गेलं होतं, 60,000 क्रॉस केलं होतं. करोनाच्या काळात सुद्धा सगळी अर्थव्यवस्था दुबळ्या होत असताना सुद्धा एक वेगळंच वातावरण होतं. प्रचंड गुंतवणूक झाली. आता थोडीशी उतरती काळा लागलेली आहे, ती पुन्हा चढती काळा कधी गेली माहीत जरी नसतं तरी लोक अपेक्षेने आणि अत्यंत उत्साहाने बाजाराकडे बघतायत. मराठी माणूस हा शेअर मार्केटपासून दूर राहतो असा आरोप तर बराच जुना आहे आणि त्यात वास्तवही आहे. पण अलीकडे मराठी माणूसही हळूहळू का होईना शेअर मार्केटकडे वळू लागलेला आहे. आपण आतापर्यंत इतिहास, सामाजिक आणि विज्ञान वगैरे अनेक विषयांवर बोललोय. आपण म्हणाल माझा शेअर मार्केटवर बोलण्याचा संबंध काय? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझ्या स्वतःच्या 2 लिस्टेड कंपन्या, ज्याचा मी फाउंडर होतो, त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड होत्या. एक सॉफ्टवेअर कंपनी होती, एक मेटल पावडर बनवणारी कंपनी होती. आणि मी गेली 30-35 वर्ष शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वावरत आलेलो आहे. म्हणजे मी लिस्टेड कंपन्यांच्या मालकांबरोबरही वावरलेलो आहे. शेअर मार्केटमधल्या ज्यांना आपण दलाल म्हणतो त्या दलालांबरोबर, त्या ब्रोकरेज हाऊसेसबरोबर संबंध माझा आलेला आहे. त्यांच्याशी भरपूर चर्चा झालेली आहे. त्यामुळे जरा आतली आणि बाहेरची अशी दोन्ही प्रकारची माहिती, म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टरसुद्धा मला माहिती आहे आणि ॲज अ प्रमोटरसुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे ज्यावेळेस माझी शशिकांत गोसावींशी चर्चा झाली त्यावेळेस लक्षात आलं की आज जो एक गोंधळाचा काळ आहे, कालखंड, या कालखंडामध्ये सर्वसामान्यांना एक मार्गदर्शन किंवा किमान टिप्स की कशा रीतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कारण आजकाल दूरदर्शनवर सुद्धा, टी व्हीवर सुद्धा, चॅनल्सवर आपण पाहत असाल शेअर मार्केटवर भाषणं देणारी, व्याख्यान देणारी लोक आहेत. कोर्सेस होत असतात, लेक्चर्स होत असतात आणि अनेक लोक त्या कोर्सेसना जातात. ब्रोकरेज हाऊसेसही अशा प्रकारचे कोर्सेस घेतात आणि लोक काही ना काही गुंतवणूक करायला सुरुवातही करतात. काही लोक रिटायरमेंटच्या काळामध्ये तर दिवसभर शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये बसून त्या याच्याकडे, चार्टकडे, दूरदर्शनच्या पडद्यावर, टी व्हीच्या पडद्यावर चिरंतन पाहत असतात आणि आज मी एवढे कमवले अशा चर्चा करते जातात. पण तो त्यांचा टाइमपासचा भाग असतो, तो काही सिरियस भाग नसतो. त्यामुळे तिकडे आपण लक्ष देऊया नको. पण जे तरुण वर्ग आहे, ज्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये जायची इच्छा आहे, त्याने जर जायचंच असेल तर कसं जावं की जाऊ नये, खरोखर त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं, जसं वॉरन बफेचं उदाहरण दिलं जातं, झुंझुनवालांचं उदाहरण दिलं जातं, अनेक अशी उदाहरणं दिली जातात की हा माणूस लक्षाधीशाचा अब्जाधीश झाला किंवा 1000 रुपये गुंतवले आणि आज त्याचा शेअर 1000 पटीने वाढला. त्यामुळे त्या शेअरचे भाव 19 वर्षापूर्वी ज्यांनी गुंतवले त्यांना आज लक्षावधी रुपये मिळालेले असतील. अशा स्वरूपाचं आपण ऐकत असतो, पाहत असतो आणि आपला मोह वाढत असतो. याचं कारण म्हणजे बँकांचे डिपॉझिटवरचे इंटरेस्ट रेट आता कमी झालेले आहेत. बॉन्ड्सही यील्ड हा तेवढा आहे असं नाही. पोस्टातल्या गुंतवणुकीबद्दल संभ्रम आहे. मग अशा स्थितीत आणि महागाई दर तर वाढतच चालला आहे. तो अनेकदा बँकेच्या डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्यामुळे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट होण्याचा धोका नेहमीच समोर असतो. आणि आजकाल तर महागाईचा दर जो पाहतो आपण तो एवढा आहे, तो बँकेच्या रेटपेक्षा जास्त आहे. बँकेच्या इंटरेस्ट आपला जो मिळतो त्याच्यापेक्षा तो जास्त असल्यामुळे ती एक निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट होऊन जाते आणि स्वाभाविकपणेच शेअर मार्केट हाच एक ऑप्शन वाटायला लागतो आणि लोक त्या शेअर मार्केटकडे जाण्याची प्रयत्न करतात, धावपळ करतात आणि गुंतवणुकीला सुरुवात करतात.
शेअर्स घेतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाकतात किंवा FNO मध्ये जातात आणि ते जाताना त्यांनी जे ट्रेनिंग घेतलेलं असतं किंवा कोर्स केलेला असतो किंवा पेपरमध्ये वाचलेलं असतं किंवा इंटरनेटवरनं जो काही रिसर्च केलेला असतो तो पाहून तो त्या क्षेत्रामध्ये येत असतो. पहिली गोष्ट अशी की शेअर मार्केटमध्ये जावं की न जावं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे. केवळ पैसे मिळतात म्हणून शेअर मार्केटमध्ये जायचं असं जर करायला गेलं तर त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त. एक लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये आतापर्यंत 90% सामान्य इन्व्हेस्टर हे तोट्यामध्येच गेलेले आहेत, ते फायद्यात गेलेले नाहीत. त्यामुळे सारे लोक, सगळे सल्ला देणारे सुद्धा किंवा कोर्सेस चालवणारे सुद्धा नेहमी हा एक शब्द वापरतात, तुमची जोखीम घ्यायची ताकद किती आहे त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा. तुम्ही आहेत पैसे जवळ मग सगळेच्या सगळे गुंतवून टाका असं करू नका, असा प्रत्येक जेन्युइन सल्लागार तुम्हाला हाच सल्ला देत असतो. याचं कारण असं आहे की शेअर मार्केटमध्ये एवढे काही फोर्सेस असतात भाव कमी जास्त होण्याचे की फक्त कंपनी नफ्यात आहे म्हणून शेअर वरच जाईल असं नाही, कंपनी तोट्यात आहे म्हणून शेअरचा भाव खालीच जाईल असंही काही नाहीये. कारण मार्केट हे परसेप्शनवर चालतं. भविष्यात काय होणार आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये काय होणार आहे आणि त्या कंपनीला कोणी ऑपरेटर मिळाला आहे का नाही मिळाला आहे. कारण मिडियम स्केल कंपन्या आणि स्मॉल स्केल कंपन्या या बहुतांशी ऑपरेटर चालवत असतात, तेच भाव वाढवतात, तेच भाव पाडतात, अशा प्रकारचे खेळ चालू असतात. आणि ज्या लार्ज स्केल कंपन्या आहेत त्याच्यामध्ये झुंझुनवालासारखे किंवा वॉरन बफेसारखे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांची गणितं वेगळी असतात. टोटली ते नफा मिळवतात परंतु त्या मागची गणितं ही आर्थिक गणित नसतात. असं म्हटलं जातं की मी अर्थतज्ञ आहे, मग अर्थतज्ञ आहे म्हणून मला मग ही आर्थिक गणितं कळायला पाहिजे, अल्गोरिथम त्याचा कळायला पाहिजे, कोणता भाव कधी चढणार कधी पडणार याचं भाकीत करता यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्र हो, जगातले थोर अर्थशास्त्रज्ञ अगेन नोबेल प्राइज विनर सुद्धा शेअर मार्केटमध्ये जर आला तर त्याचं अर्थशास्त्र चौपट होऊन जातं, त्याचं गणितच चौपट होऊन जातात. कारण त्या गणितांवर शेअर मार्केट चालत नाही. आपण आता परवाच पाहिलं, युक्रेनच्या युद्धाची स्थिती निर्माण होते असं वाटलं आणि मार्केट 1700 खाली गेलं आणि दुसऱ्या दिवशी युद्ध होणार नाही याची नुसती आवई उठली. ते आता मागं घेतलं गेलंय की नाही घेतलं गेलंय अजून रशिया पण त्याबद्दल ठामपणे काही सांगत नाहीये, काही युक्रेनही सांगत नाहीये. तरी शेअर मार्केट पुन्हा 1700 वर चढलं आणि आता ते फ्लॅट म्हणजे 100-150 पॉईंट वर 100-150 पॉईंट खाली अशा स्वरूपाचं चालू आहे. असे किती दिवस राहील हे माहीत नाही. आणि खरं म्हणजे युद्धाची स्थिती आली म्हणजे लगेच साऱ्या कंपन्यांच्या आर्थिक परफॉर्मन्सवर काहीतरी गंभीर परिणाम होणार आहे असं तर नसतं, परंतु तरी सुद्धा शेअर मार्केट कमी होतं. नुसती अफवा पसरते, आता युद्ध होत नाही, मार्केट पुन्हा वर जातं. त्यामुळे हा एक भाग झाला. परत त्यात सरकारची धोरणं आहेत, सरकार कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देतं कोणत्या क्षेत्राला देत नाही. बरं, नुसता भारत नाही, आता काय झालं ग्लोबलायझेशनमुळं अमेरिकेत काय घडलं, जपानमध्ये काय घडलं, ऑस्ट्रेलियात काय घडलं, रशियात काय घडलं, इंग्लंडमध्ये काय घडलं, फ्रान्समध्ये काय घडलं, जर्मनीत काय घडलं, या साऱ्या गोष्टींचा शेअर मार्केटवर परिणाम होतो. मागे आपलं आठवत असेल ग्रीसची इकॉनॉमी डब्यात गेली होती, त्यावेळेस शेअर मार्केटवर मंदीचं सावट पसरलं होतं. त्यामुळे परसेप्शन, फक्त परसेप्शन, आणि ती परसेप्शन हर सेकंदाला किंवा दर तासाला बदलणारं परसेप्शन, त्या परसेप्शनवर शेअर मार्केट हे हिंदोळे घेत असतं, कधी वर कधी खाली. तर त्याच्यामध्ये निश्चित असं गणित नाही. त्यामुळे अनेकदा एक क्लास घेणारे सांगतात की चार्ट पहा, गेल्या 6 महिन्याचा, वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, आणि मग ठरवा, आणि मग शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचे कोणत्या नाही हे ठरवा. प्रत्यक्षात असं होतं मित्र हो की हे चार्ट जरी पाहिले तरी त्यातनं वाढीचं किंवा घटीचं निश्चित गणित करता येत नाही. कारण पुन्हा परसेप्शन आहे,
कोणत्या फील्डमध्ये इन्व्हेस्टर घुसेल आणि कोणत्या फील्डमध्ये घुसणार नाही हे काही सांगता येत नाही. दुसरं राहिलं बॅलन्स शीटची गोष्ट. बॅलन्स शीटचा किती अभ्यास केला, क्वार्टरली रिझल्ट पाहिले, वार्षिक रिझल्ट पाहिले, त्यांचा डिव्हिडंडचा आपण इतिहास पाहिला, तरी सुद्धा होतं असं. काय होतं, मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की माझी एक कंपनी मेटल पावडर बनवणारी, तो कारखाना आहे, त्याचा एक्सपोर्ट आहे, अमेरिकेत आहे, जपानमध्ये आहे, ऑस्ट्रेलियात आहे, अशी एस्टॅब्लिश प्रॉफिट मेकिंग डिव्हिडंड पेईंग कंपनी. आणि दुसरीकडं मी सॉफ्टवेअर कंपनी काढली 98 साली. आणि सॉफ्टवेअर कंपनी अजून प्रॉडक्ट बाहेर आलेलं नाही, कारण आमची प्रॉडक्ट बेस्ड कंपनी होती. प्रॉडक्ट्सवर फक्त गुंतवणूकच चालू होती, नफ्याचा प्रश्नच नव्हता, फक्त गुंतवणूक चालू होती. परंतु सॉफ्टवेअर कंपन्यांबद्दलचं परसेप्शन असं होतं की माझ्या शेअरचा भाव लिस्ट झालेल्या दिवसापासून 6 महिन्यात 10 रुपयाचा शेअर 70 रुपयापर्यंत गेला. आणि जी कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे 3-4 वर्ष, जी कंपनी एक्सपोर्ट करते आहे आणि जी ब्रिक्स अँड मॉर्टरची बनलेली कंपनी आहे, की जी कंपनी बंद जरी पडली तर तिची विकलं तरी काहीतरी येणार आहे, पूर्ण गाळात जाणार नाहीये. सॉफ्टवेअरचं तसं नसतं, ते जर गेलं तर सगळंच गेलं, कारण त्याचा काय कोणालाच काही उपयोग नसतो. अर्धवट केलेलं प्रोग्रामिंग कोणाच्याच कामाचं नसतं. पण गमतीचा भाग असा की सॉफ्टवेअर कंपनीचा 6 महिन्यात भाव 70 रुपये आणि या मेटल पावडरच्या कंपनीचा शेअरचा भाव हा 15 ते 16 रुपये या दरम्यान खेळत राहिला. म्हणजे शेवटी परसेप्शन, बॅलन्स शीट बघून खरं म्हणजे लोकांनी मेटल पावडरचा भाव वाढवायला पाहिजे होता, तो वाढला नाही, उलट सॉफ्टवेअरचा वाढला. कारण सॉफ्टवेअर म्हटलं की लोक एकदम वेडी होऊन जायची. आजही काही स्थिती आयटीची काही फारशी बदलली असं नाही, पण आता जरा कमी झालं. नाहीतर .com कंपन्या सुद्धा लिस्ट होत होत्या, त्यांचं आज काय झालं हे आज आपल्याला माहीत नाही. मग जेव्हा सर्वसामान्य माणूस असतो इन्व्हेस्टमेंट करताना, तो नेमका काय विचार करतो? सर्वसामान्य माणसाला पैशांची, आपण जी हार्ड अर्निंग असतो म्हणजे कष्टाने मिळवलेल्या पैशाची किमान मुद्दल तरी सेफ राहील याची गॅरंटी हवी असते. आणि प्रॉफिट मिळाला तर तो किमान 10 ते 12%, 15% वर्षाला एवढा तरी प्रॉफिट मिळावा अशी एक अपेक्षा असते, जी बँक देत नाही. कोणती आता सध्या तेवढं व्याजदरच नाही आहे. मग शेअर मार्केट हे त्याला आकर्षण वाटतं. जाहिराती येत असतात, पेपरला लेख येत असतात, टी व्हीवर लेक्चर्स असतात, अनेक ठिकाणी कोर्सेस चालू असतात, लोक त्यात जातात आणि मग निर्णय घेतात. अजून एक वर्ग आहे की जो त्यात शेअर मार्केटमध्ये करिअरच करायचं, ऑपरेटर का ट्रेडर म्हणून. यासाठी सुद्धा खूप तरुण शिकतात, डीमॅट अकाउंट काढतात आणि सकाळी 9:15 वाजल्यापासून 3-3:30 वाजेपर्यंत स्क्रीन समोर बसून राहतात आणि कुठे 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 गुंतवत असतात. यात पुन्हा टीप देणारे लोक, तुम्ही नुसार डीमॅट अकाउंट ओपन केला की तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होते की अमुकमध्ये गुंतवा, याचा भाव आज एवढा होणार आहे, तेवढा होणार आहे, आणि लोक त्याला फसतात, त्यात गुंतवतात. या टिप्स्टरचं वैशिष्ट्य असं की एक वेळा ती यशस्वी होते, 4 वेळा ती फेल जाते, तरी लोक आज नाही तर उद्या आशेवर जगतो. स्वतःच्या खिशातले पैसे संपेपर्यंत तो थांबत नाही. आता या झाल्या निगेटिव्ह बाजू. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाईट नाही, कोणतीही गुंतवणूक वाईट नसते. मग तुम्ही ती प्रॉपर्टीमध्ये करा, बँकेमध्ये करा, सोन्यामध्ये करा, बॉन्ड्समध्ये करा किंवा शेअर मार्केटमध्ये करा. परंतु त्या गुंतवणुकीचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र अनुभवाने येतं किंवा खरोखरच ज्याला अनुभव आहे आणि जो प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देतोय, प्रामाणिक, हे लक्षात ठेवा. इथे आर्थिक जगामध्ये प्रामाणिकपणा हा तसा अभावाने आढळतो, पण प्रामाणिकपणे. आता जर शेअर मार्केटमध्ये खरोखरच लोक सांगतात किंवा जे टिप्स्टर्स सांगतात किंवा क्लास घेणारे सांगतात, मग ते क्लास घेण्यात किंवा जाहिराती करण्यात वेळ घालवण्यापेक्षा पैसे स्वतःच काय गुंतवत नाही, स्वतःच का पैसे कमवून अब्जाधीश होत नाही, क्लास का चालवतात 1,000, 2,000, 5,000, 10,000 फी घेऊन. तर त्यामुळे जसं सांगितलं जातं तसं नसतं, हे प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात घेतलं पाहिजे. डेली ट्रेडिंग करणाऱ्याची जी कल्पना करतात आणि एक व्यवसाय म्हणून करायची कल्पना करतात, त्यांचं शास्त्र वेगळं, ते सुद्धा शास्त्रच आहे, पण ते वेगळं शास्त्र आहे. परंतु ज्यांना आपल्याला
बँकेपेक्षा बरे रिटर्न्स मिळावेत, चांगले रिटर्न्स मिळावेत असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी आज बोलणार आहे. पहिली गोष्ट अशी की कोणते आणि किती पैसे गुंतवावेत. समजा माझ्याकडे महिन्याला, समजा मी नोकरी करतोय कुठेतरी, 10,000 रुपये पगार आहे आणि माझे 1,000 रुपये वाचतात दर महिन्याला, ते मला सेव्हिंग करायचे आणि मला असं शेअर मार्केटमध्ये टाकायचे. तर महिन्याला मग ते 1,000पैकी 500 रुपये इतरत्र गुंतवले पाहिजेत सुरक्षित ठिकाणी, म्हणजे बँक असेल, गोल्ड असेल किंवा कोणते गोल्ड बॉन्ड्स असतील किंवा इतर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील, आणि 500 रुपये म्हणजे उदाहरण म्हणून घ्या, म्हणजे आणि 50% जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आहे ती शेअर मार्केटमध्ये गुंतवली पाहिजे. त्यात नियमितता असली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं तर 3 गोष्टी माणसाला पक्क्या असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये शिस्त पाहिजे. आज गुंतवले तर मी कमीत कमी 3 वर्ष त्याचा भाव काय आहे याची चौकशी पण करणार नाही, अशी मनाची एक शिस्त मनाला लावून घेतली पाहिजे. तेवढा संयम आपल्याला ठेवता आला पाहिजे आणि भविष्य काळाची आपल्याला जाणीव असली पाहिजे की तो पैसा मला लागणार नाही, आणि एवढी तयारी पाहिजे की तो पैसा बुडाला तरी मला चालेल, कारण माझे किमान काही पैसे मी शिलकीमध्ये टाकलेले आहेत. 100% कोणाचे बुडत नाहीत. फक्त सूत्र असं पाळायचं असतं की आपण कुठे गुंतवतो आहोत, कोणत्या कंपनीत गुंतवतो आहोत. कारण 3 ते 5 वर्ष, काही जण 10 वर्ष, काही जण 20 वर्ष, तुम्ही जर एकदम तरुण असाल तर अगदी 20 वर्षाचं सुद्धा प्लॅनिंग करू शकता. आणि फक्त गुंतवण्याच्या आधी प्रचंड काळजी घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही शेअर्समध्ये गुंतवत असाल तर, अगदी म्युच्युअल फंडातही गुंतवणार असाल तर तीच काळजी घ्यावी लागते. परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवताना आपण शेअर्सचा आपण आधी घेऊ की सेक्टर कोणता निवडायचा, आणि एकच सेक्टर निवडायचा नाही. म्हणजे माझ्याकडे 10,000 रुपये आहेत तर मी 2,000 रुपये IT मध्ये टाकले पाहिजे, 2,000 इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकले पाहिजेत, 2,000 रुपये इंजिनिअरिंगमध्ये टाकले पाहिजे, 2,000 रुपये केमिकल्समध्ये टाकले पाहिजे, अशा स्वरूपाचं, किंवा FMCG मध्ये टाकले पाहिजे. तर असं म्हणतात ना, सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नये. प्रश्न नसतो. बेंजामिन फ्रँकलिनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्रश्न धोक्याचा नाही आहे, धोका सगळीकडेच असतो. धोका नाही असं जीवनामध्ये काही नाही. बँकाही बुडतात, लोकांचे इन्व्हेस्टमेंट शून्य होऊन जातात, मिळत नाहीत, बुडतात. आजही अनेक लोकांनी कंपन्यांमध्ये व्याजाच्या अपेक्षेने पैसे गुंतवले, त्या कंपन्याच बुडाल्या, किंवा काही लोकांनी फसवलं, लोक पैसे घेऊन पळून गेले, असं खूप ठिकाणी होतं. त्यामुळे रिस्क नाही अशातला काही भाग नाही. आणि रुपयाची जी किंमत आहे ती स्थिरच राहील. महागाई दर तर आहेच, त्यामुळे रुपयाची किंमत कमी कमीच होत असते दरवर्षाला 5-6%. परंतु रशियात जे झालं होतं, रशियाचं पतन झाल्याच्या नंतर एक ब्रेड घ्यायला एवढा रुबेलचा गठ्ठा द्यावा लागायचा, रुबलचा एवढा मोठा गठ्ठा द्यावा लागायचा, एवढं रुबलचं अवमूल्यन झालेलं होतं. त्यामुळे सरकार सुद्धा किंवा रिझर्व्ह बँक सुद्धा ही तुमच्या पैशाची गॅरंटी देईल अशी गॅरंटी कुठेच नाही जगामध्ये. तुमच्या संपत्तीच्या मूल्याची गॅरंटी देईल असं एकही साधन नाही. सोनं आहे असं म्हणतात, त्याचं कारण वेगळं आहे, परंतु सोन्याचा भाव कसा होईल, काय नाही, स्थिर राहील, किती काळ स्थिर राहील किंवा किती काळ घटलेला राहील, हे भाकीतही करता कोणाला येत नाही. त्यामुळे गुंतवणूक म्हटलं की रिस्क ही आलीच. तेव्हा प्रश्न रिस्कचा नसतो. तुम्ही रिस्कला मॅनेज कसं करता आणि अवॉइड कसं करता. एक तर रिस्क तुम्हाला अवॉइड करता यायला पाहिजे, ती मॅनेज करता यायला पाहिजे, आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. ही मानसिक तयारी आपली आहे का, आपली मानसिकता तशी आहे का की आपण घडी शेअरचा भाव काय झाला पडला तर लगेच आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे, अशी स्थिती असेल तर शेअर मार्केटच्या भानगडीत पडू नये. कारण असं जर पडलात तर तुम्हाला लॉस होण्याचीच गॅरंटी जास्त आहे, त्यात फायदा होण्याची शक्यता 0 आहे. कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्ष एकदा गुंतवायचे, पण आधी कंपनी आणि सेक्टर हा मात्र अत्यंत विचारपूर्वक ठरवला पाहिजे. वेळ लागला तरी चालेल निर्णय घ्यायला, काही हरकत नाही.
परंतु जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक निर्णय घेतला गेला पाहिजे आणि पैसे ठेवले पाहिजेत. नाहीतर तुमचे कष्टांची कमाई जी आहे, कष्टाची कमाई ही धोक्यात पडू शकते, नव्हे पडतेच. दुसरा पर्याय असतो म्युच्युअल फंडचा. म्युच्युअल फंडही तुम्ही किती काळासाठी घेता याच्यावर बरंच अवलंबून असतं. मी हे का सांगतो, याचं कारण असं आहे की जर आपण दीर्घकालीन जर अगदी जागतिकीकरण आलं 91 सालापासून ते आता आपण 2022 मध्ये बसलोय, म्हणजे जवळपास 31 वर्षांमध्ये शेअर मार्केटचा जर आपण आलेख पाहिला तर 2,500-3,000 वरनं आज तो 60,000च्या आसपास आहे. 57 ते 60,000च्या दरम्यान सध्या खेळतो आहे. तो कदाचित 50,000पर्यंत खाली येईल किंवा येणारही नाही. कारण सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट हे सगळ्यात अनसर्टन फील्ड आहे. याच्यामध्ये कोणीही भाकीत, अगदी शेअर ब्रोकर्स जे मोठे मोठे शेअर ब्रोकर्स आहेत ते सुद्धा भाकीत वर्तवू शकत नाही. शेअर ब्रोकर्स म्हणतात की तुम्ही पैसे लावा, मला ब्रोकरेज मिळतं, त्या ब्रोकरेजमध्ये मी खुश आहे, अर्धा 1%, 2% जो काही ब्रोकरेज मिळतं त्यात ते खुश राहतात. ते स्वतः एवढी मोठी गुंतवणूक स्वतः मात्र करत नाहीत. ते लोकांचे फंड मॅनेज करतात, असं म्हणूयात आपण त्याला. ते फंड मॅनेजर असतात. बँका सुद्धा तेच करतात, ते लोकांचेच फंड वापरत असतात. आपण बँकेमध्ये डिपॉझिटमध्ये जे पैसे ठेवतो, बँकेकडे सरप्लस असेल तर बँक ही शेअर मार्केटमध्ये जाते. आता हे जे शेअर मार्केट वर गेलं त्याच्यामागं कारण असं होतं की लोन्स घ्यायचं प्रमाण या कोरोनाच्या काळामध्ये थांबलेलं होतं. लोनचं प्रमाण थांबल्यामुळे बँकांनी आपल्याकडच्या अतिरिक्त पैशांचं करायचं काय, कारण व्याज तर देत राहावं लागतं आणि पैसा पडून तर ठेवता येत नाही. मग त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवला. त्यामुळे शेअर मार्केट धडा 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 वाढत गेलं. परदेशात नाही पैसे येत होते, इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर येत होती. आता असं झालंय की अमेरिकेचा व्याजदर वाढणार आहे अशी नुसती चर्चा आहे सध्या. त्या चर्चेमुळे सुद्धा शेअर मार्केट आज जे आपल्याला तेजीमंदीच्या आणि एकदम कमी पट्ट्यात 100, 200, 300 पॉईंट वर, 200, 300 पॉईंट खाली या टप्प्यात फिरताना जे दिसतंय ते अमेरिकेतले दर वाढणार आहेत की नाही याच्यावर, कारण त्याचा इंडियन इकॉनॉमीवर सुद्धा परिणाम होतो. आज जागतिकीकरणामुळे असं झालंय की एका देशाच्या इकॉनॉमीवर साऱ्या जगाच्या इकॉनॉमीचा परिणामकारक तो घटक असतो. आणि म्हणून एशियन मार्केट, अमेरिकेचं मार्केट वर चाललंय का खाली चाललंय यानुसार भारतातलं मार्केट वर जाणार का खाली जाणार हे बहुंशी ठरत असतं. आणि तुम्ही जर डेली ट्रेडर नसाल, डेली ट्रेडिंग जर तुमचं नसेल, तुम्ही फक्त इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला या डेलीच्या भानगडीत न पडता दीर्घकाळाचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपला पोर्टफोलिओ अत्यंत सुसंगत पद्धतीने बनवता यायला पाहिजे आणि वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये विचार करून, कोणत्या कंपन्यात आणि कोणत्या सेगमेंटमध्ये तो विचार करून आपण शांतपणे बसलं पाहिजे. ज्यावेळेस काळ जातो त्यावेळेस अधूनमधून बघायला हरकत नाही, आपली गुंतवणुकीचं काय होतं हे तर पाहायला पाहिजे. परंतु सायकोलॉजिकल त्याचा इफेक्ट करून घेणं हे अत्यंत चुकीचं होतं. त्यात चुकीचे डिसिजन घेतले जातात आणि स्क्रीनवर सतत पाहत राहिलं, कारण तो आपल्याला एरवी 5 मिनिटं काहीच वाटत नाही, पण जो स्क्रीनकडे पाहताना 5 मिनिटं म्हणजे आपला फार दीर्घकाळ वाटतो आणि आपल्या भावना त्याच्यावर उद्वेलित होतात आणि आपण त्या भावनेच्या भरामध्ये अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. कारण जो शेअर आज पडतोय दिसतंय, तो उद्या उसळी मारणार नाही किंवा परवा उसळी मारणार नाही किंवा महिन्याने उसळी मारणार नाही किंवा कोणतं मागणी पुरवठ्याचा समतोल बिघडल्यानंतर उसळी मारणार नाही असं काही नसतं. त्यामुळे गुंतवणूक यासाठी पेशन्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि आपली निर्णय क्षमता पाहिजे. एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायचं, किती नफ्यावर समाधानी राहायचं. हाव करायला गेला की मला वर्षाला 100% वाढ मिळाली पाहिजे, वर्षात मला दुप्पट करायचे, मी गुंतवणार 10,000, महिन्याला 10,000 पगारासारखं शेअर मार्केटमध्ये मिळवणार, अशा कल्पना तरुण मुलं करताना मला खूप दिसतात. तरुण मुलं तर अनेकदा म्हणतात की माझ्याकडे 50,000 असते तर मी 5 लाख केले असते आणि 5 लाखामध्ये मी माझी कार घेतली असती. ते होत नाही, ते पैसे बर्बाद होतात, ते 50,000ही राहत नाहीत आणि शेवटी आपल्याला कुठेतरी नोकरी धंदा पाहावा लागतो, उत्पन्नाची दुसरी साधनं पाहावी लागतात. अशा रीतीने शेअर मार्केटमध्ये इन्कम मिळत नाही.
आता गुंतवणुकीचा थंब रूलच असा आहे की तुम्ही हा थंब रूल लक्षात ठेवा की गुंतवणूक करताना शेअर मार्केटमध्ये जर तुमच्याकडे पेशन्स नसेल, तुमच्याकडे वाट पाहिजे तयारी नसेल, कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी तुम्ही डोळ्यासमोर ठेवत नसला तर गुंतवणूक करू नका. कारण तुम्हाला ते पैशाची गुणोत्तर चक्रवाढीने त्याचं वाढ व्हावी असं वाटतं. आणि 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शेअर मार्केट आज समजा 60,000चं आहे, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी 65-66 हजार, कमीत कमी आहे, कमीत कमी म्हणजे अत्यंत काय म्हणून आपण त्याला कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट देतो, ते 65-66 हजारापर्यंत जाणार आहे. परंतु तुम्ही आज गुंतवून जर का महिन्यात काढायचं म्हणाल तर आज समजा 58,000 आहे शेअर मार्केट, तर उद्या ते 55,000, 52,000, 50,000, 48,000 काही होऊ शकतं. कारण जसं वर जायला लिमिट नाही तसं खाली यायलाही काही लिमिट नाही. तो तळ कोणताही गाठला जाऊ शकतो. जगामध्ये कोणतीही घटना घडू शकते किंवा आपल्या इकॉनॉमीत घटना घडू शकते किंवा उद्या निवडणुकीमध्ये एखादं सरकार पडू शकतं, एखादं सरकार नवीन धोरणं जाहीर करू शकतं की ज्यामुळं काही इंडस्ट्रीजना मोठा फटका बसणार असतो. स्वाभाविकपणे त्यांचे शेअर कोसळणार असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून एकाच कंपनीमध्ये एकाच सेगमेंटमध्ये कधीही गुंतवू नये. म्हणजे एखादा सेगमेंट जरी समजा तोट्यात गेला तरी बाकीचे सेगमेंट तारून नेतात आणि जो नफ्याचा गुणोत्तर आहे ते सरासरी 10 ते 15% वार्षिक या दरम्यान राहतं आणि नुकसान होत नाही, बँकेपेक्षा जास्त चांगला परतावा मिळतो. पण जर हाव असेल, जर वॉरन बफेचं ऐकून किंवा पाहून, म्हणजे सॉरी ऐकून म्हणण्यापेक्षा पाहून किंवा झुंझुनवारांचं पाहून किंवा सक्सेस स्टोरी ज्या बऱ्याचदा बोगस असतात त्या सक्सेस स्टोरीज ऐकून जर आपण गुंतवायला गेलो आणि एवढ्या नफ्याची अपेक्षा बाळगली तर तो मिळत नाही. एखाद्याला मिळूनही जातो पण तो फ्लूक असतो, तो मटका असतो, तो फ्लूक असतो, तो फ्लूक पुन्हा पुन्हा कामाला येत नाही. मी शेअर मार्केटमध्ये लक्षावधी रुपये कमवले आणि कधी कधी असे फटके बसले की वर्षभरात जेवढे कमवले होते तेवढे त्या दिवसांमध्ये निघून गेले, म्हणजे तो प्रॉफिट सगळा धुवून निघाला, असं सुद्धा होतं. त्यामुळे कधी हे लक्षात ठेवा. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. शेअर मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने मोठे झालेले, खऱ्या अर्थाने मी म्हणेल मोठे झालेले लोक तुम्हाला फार क्वचित सापडतील. कारण त्यांच्यामध्ये हे दोष असतात आणि हे टीप देणारे असतात. आपण अनेकदा त्या टिप्सच्या मोहात पडतो. ते कधी फुकटात टिप देतात, कधी पैसे घेऊनही टिप देतात. ते तुम्हाला 6 शेअर्स देतात, याचा भाव एवढा एवढा, स्टॉप लॉस लावा वगैरे वगैरे सगळं सांगत असतात आणि लोक गुंतवतात आणि स्टॉप लॉस लावायला मात्र विसरलेले असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 शेअरची जर त्यांनी जर टिप्स दिल्या त्यापैकी 8 शेअर तोट्यात जाणारे असतात, 2 शेअर फ्लुकनेस वर येतात आणि मग तेवढे अंदाज तुम्हालाही बांधता येतात. तुम्ही जर सेगमेंट ठरवले आणि त्यातल्या ठराविक कम्मा ठरवल्या तर दिवसामध्ये सकाळी 9:15 वाजल्यापासून 3:30 पर्यंत मार्केट 2-3% वर, इंडिव्हिज्युअल शेअर मार्केट वर जरी चाललं असतं तर एखादा शेअर खाली चाललेला असतो आणि तेवढाच वरही जातो दिवसामध्ये. कारण ती खालीवर 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 हे जी हिंदोळा आहे, हा हिंदोळ्यामधला बॉटम कोणता आणि टॉपचा पॉईंट कोणता हे भाकीत मात्र कोणालाही आतापर्यंत जमलेलं नाही. ही वास्तव आहे. कोणताही शेअर दिवसामध्ये मार्केट अगदी पडत जरी असलं सगळं, म्हणजे ओव्हरऑल स्टॉक मार्केट, कारण त्याचा इंडेक्स जरी पडत असला तरी सगळे शेअर पडत नसतात. ते खालीवर होत असतात. ते कधी प्रॉफिटमध्ये जातात, कधी निगेटिव्हमध्ये जातात. पण निगेटिव्हमध्ये सुद्धा किती जाणार आहेत आणि पॉझिटिव्हमध्ये किती जाणार आहेत याचा अंदाज ठामपणे अगदी क्वचित बांधता येतो. आणि ज्याच्याकडे इनसाइड टिप आहे, म्हणजे एखाद्या कंपनीचं यंदाचं बॅलन्स शीट काय असणार आहे, त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, हे जर कळालं तर माणूस सावध होतो आणि आधीच ते शेअर घेतो किंवा विकून टाकतो. परंतु आता सेबीच्या कडक नियमावलीमुळं कोणतीही कंपनी इनसाइड ट्रेडिंग किंवा टिप्सच्या भानगडीत पडत नाही. कारण त्याच्यामध्ये आता कठोर शिक्षा दिल्या जातात. सेबी झाल्यापासून शेअर मार्केटमधले घोटाळे नावाचा प्रकार थांबला जरी असला तरी वेगळ्या स्वरूपात वेगळी कार्टेल्स करून तो अजूनही सुरूच आहे. आणि त्यामुळे शेअर मार्केट हा एका दृष्टीने
सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तो त्याच्याबद्दल पोचच नसल्यामुळे तो आपला भाव पाहतो, गेल्या 3 वर्षाचं किती चढ उतार झाले हे पाहतो. पण गेल्या वर्षातला समजा 10 रुपये शेअर 3 वर्षांमध्ये 25 रुपयापर्यंत आला असं दिसत जरी असलं तर 25 तो पुढच्या 3 वर्षांमध्ये 55 रुपयापर्यंत जाईल असं ठामपणे नाही सांगतायत. तो पुन्हा 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, 2 रुपयाचाही होऊ शकतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचं हे लक्षात ठेवा. व्यक्तिगत कंपनी असेल म्हणजे फॅमिली कंपनी असतील तर फॅमिली कंपनीमध्ये शक्यतो कधीही म्हणजे अंबानी असतील किंवा इथे आता DSKचं काय झालं आपल्याला माहिती आहे. ह्या व्यक्तिगत कंपन्या जेव्हा असतात त्यावेळेस मॅनेजमेंट हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या फॅमिलीवर अवलंबून असतं. त्यामुळे काही चेंज होण्याची किंवा तो बाहेर पडला. आता टाटांचं कसं आहे, टाटांचं फार चांगलं आहे. त्यांच्यामध्ये चेअरमन हा टाटाच असेलच नाही, मध्यंतरी मिस्त्री नावाचे पण चेअरमन होते. अशा प्रकारचं ज्याला कॉर्पोरेट मॅनेजमेंट म्हणतो, ज्याचं कॉर्पोरेट मॅनेजमेंट आहे अशाच कंपन्या निवडल्या पाहिजेत. सेगमेंट निवडताना कोणत्या सेगमेंटमध्ये डिमांड असते, भविष्यात त्याच्यामध्ये कसा आलेख असू शकतो. अगदी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हाऊसिंगमध्ये गुंतवणारे तोट्यात गेलेले आहेत. मी स्वतः गेलेलो आहे. कारण 2011-12 साली असं वाटत होतं की हाऊसिंग सेगमेंट हा वाढेल, परंतु दुर्दैवाने तो पडत गेला. अनेक स्कीम बर्बाद झाल्या आणि स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सेगमेंट फार बारकाईने पाहिला पाहिजे. एवढं करूनही आपल्याला भाकी जमेलच अशातला भाग नाही आहे. त्यामुळे सगळे पैसे एका ठिकाणी टाकू नयेत, अनेक सेगमेंट्समध्ये ते विभागून टाकावेत. अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नयेत. तो घातक असू शकतं आणि तो विघातकपणा आपल्याला त्रासाचा होऊ शकतो. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पैसे शेअर मार्केटमध्ये सगळे टाकू नये, बाकीच्या क्षेत्रात म्हणजे बँका किंवा इतर क्षेत्रात टाकावे. नाही, 50% इन्व्हेस्टमेंट जी आहे की जी नसली तरी मला चालेल, कारण तुम्हाला 3 वर्षापर्यंत हातच लावायचा नाही, ती बघायचंच नाही आहे ती आहे की नाही आहे. मग मात्र तुम्हाला सर्व शेअरमध्ये प्रॉफिट मिळेल असं तर नाही, काही मध्ये 3 वर्ष थांबूनही मिळेलच असं नाही आहे. परंतु जर तुम्ही निवड जर तुमची चांगली असली आणि कोणाचाही सल्ला न घेता स्वतःचाच अभ्यासाने केलेली असली तर तुम्हाला यश मिळण्याचा संभव जास्त आहे. कारण ब्रोकर्स जे आहेत, ब्रोकर्स किंवा इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट किंवा ॲडवायझर्स हे अनेकदा तेही आपल्या धुमकीमध्ये सल्ला देत असतात आणि त्यांचे सल्ले हे अनेकदा चुकताना मी पाहिलेले आहेत. अगदी मोठ्या मोठ्या ब्रोकरेज हाऊसचं जी एस्टिमेशन होतं की अमुक सेगमेंटमध्ये ढमुक होणार आहे, त्यांचे सुद्धा बरं त्यांच्याकडे त्यांचे ॲनालिस्ट असतात, ते सगळा अभ्यास करतात, कंपन्यांना भेटी देतात, त्यांचं उत्पादन, ते मार्केट, लोकांचं परसेप्शन हा सगळा अभ्यास करून त्यांनी निर्णय घेतले असतात, तरी ते चुकतात. हे चुकताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी करताना अत्यंत समजूतदारीने आपल्या व्यक्तिगत अनुभवाने ते गोष्ट करावी आणि गुंतवणूक करावी. आणि डेली ट्रेडिंग हा जो भाग आहे तो भाग अत्यंत गमतीचा आहे. कारण मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पेशन्स, संयम कमी पडतो. त्यानंतर शिस्त, ज्याला आपण शिस्त लागते त्याला, आणि वेळ लागतो तेवढा द्यायला. म्हणजे तुम्ही 9:15ला बसला तर तुम्हाला 3:30 पर्यंत तुम्ही डोळ्यात तेल घालून बसावं लागतं, स्टॉप लॉसवर लक्ष ठेवावं लागतं आणि कोणत्या वेळी टाकायचं कोणत्या नाही त्यासाठी शेअर तुम्हाला तिथेही शेअर निवडावेच लागतात. कोणत्या शेअरमध्ये तुम्ही आज गुंतवणूक करणार आहात, कोणत्या नाही, आणि कितीमध्ये गुंतवणार आहात आणि किती प्रमाणात गुंतवणार आहात, हे सगळं गणित बांधून आणि कधी विकायचं, कोणता चार्ट कुठे गेला तर. कारण तुम्ही बटन दाबेपर्यंत, सेलचं बटन दाबेपर्यंत तो भाव अजून वाढलेला असतो, तर अजून कमी झालेला असतो. मग नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो आणि माणसं त्यामध्ये अडकत जातात आणि सायकोलॉजिकली ते डिस्टर्ब होत जातात. तर डेली ट्रेडिंगचे अशा खूप तरुण मला माहिती आहेत, माझ्या सहवासात आहेत, माझ्याशी संपर्कात आहेत, मला टिप्स विचारत असतात. मी कोणाला टिप्स देत नाही, कोणाला सल्ला देत नाही. आणि ज्याला प्रत्येकाने आपला व्यक्तिगत निर्णय घेतला पाहिजे आणि तो घ्यावा. आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत का
जरूर गुंतवावेत, परंतु ते कसे हे मी तुम्हाला सांगितलंय की आपले सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवू नयेत. 50%च अमाऊंट ही शेअर मार्केटमध्ये गुंतवावी. एक तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी. म्युच्युअल फंडही पाहून घ्यावे लागतात, कोणत्या कंपनीचा आहे, कसा आहे, कोणत्या सेगमेंटमध्ये ते गुंतवणूक करतात, त्यांचा टर्नओव्हर कसा आहे, म्हणजे सेगमेंट बदलण्याचा, हे सगळं पाहावं लागतं. ते पाहून मग तो निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय घेतल्याच्या नंतर मग गुंतवणूक करायची असते. दुसऱ्या प्रकारची गुंतवणूक, जर तुम्ही पगारदार असाल, तुम्ही महिन्याला काही अमाऊंट सेव्ह करू शकत असाल, तर सीपमध्ये म्हणजे महिन्याला ठराविक अमाऊंट तुम्ही गुंतवू शकता. तसे शेअर किंवा म्युच्युअल फंड घेऊ शकता. ते घेणं तर अजून चांगलं, कधीही चांगलं. तुमची गुंतवणूक साठत जाते. म्हणजे पण तिथेही 1000 रुपये तुमचे महिन्याला तुम्हाला बाजूला शिल्लक राहत असेल तर ते 500 रुपये इकडे आले पाहिजेत, जास्त नाही. कारण नाही तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला धोक्यात टाकण्याची सुद्धा शक्यता असते. कारण शेअर मार्केट हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्की आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये कधीही तुम्ही कोणतेही आर्टिकल वाचा किंवा काही वाचा, पहिला प्रश्न हा सांगितला जातो, तुमची रिस्क ॲपेटाईट किती हे आधी पहा. म्हणजे धोका पत्करण्याची तयारी किती पहा. म्हणजे सुरुवातच धोक्यापासून होते आणि ते जर नाही केलं तर धोक्यातच त्याचा अंत होतो आणि तुमचे पैसे रफादफा झालेले असतात. तुमच्या हाती काही लागत नाही, तुम्ही काही कमवलेले नसतात, गमवलेले असतात आणि तो त्याचा फटका खरा लागतो. तिसरी गोष्ट अशी, शेअर मार्केटमध्ये चुकूनही उसने पैसे घेऊन, कर्जाने पैसे घेऊन, त्या नातेवाईकडनं घेऊन, त्या सासरकडनं घेऊन 1 रुपया सुद्धा गुंतवू नका. या भानगडी तुम्ही जर कराल तर तुमच्यासारखे काय म्हणून आपण त्याला वेळे तुम्हीच आहात. चुकूनही कर्जाचा पैसा, उसना पैसा यामध्ये गुंतवायचा नाही. हे कानाला खडा लावा, ही प्रतिज्ञा करा, तरच शेअर मार्केटची वाटचाला. ते फक्त साठलेल्या पैशातनं, आणि जे पैसे मला आत्ताच लागत नाही आहेत, 5-10 वर्षांनी लागतील कदाचित, मी शिक्षणासाठी गुंतवतोय किंवा मला घर घ्यायचं आहे 10-15 वर्षांनी त्यासाठी गुंतवणूक करतोय, किंवा मी रिटायरमेंट प्लॅनसाठी म्हणून गुंतवणूक करतोय, तरच गुंतवणूक करा, नाही तर करू नका. आणि शेवटचा सल्ला देईल की शक्यतो शेअर मार्केटमध्ये तुम्ही वयाच्या 60त असाल तिथपर्यंतच गुंतवणूक करा. 60 तुमची जर ओलांडली असेल तर शेअर मार्केटच्या मुळीच नादी लागू नका. कारण तुम्हाला तुमच्या उद्या काय होणार आहे याची खात्री नसते 60 नंतर. मग ते 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष वाट पाहिजे हे नसते. कारण आपण कधी बोलवून येईल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे शहाण्या माणसाने 60च्या आत जी काय गुंतवणूक करायच्या शेअर मार्केटमध्ये ते 60च्या आतच कराव्यात. त्याच्यानंतर 60 नंतर 1 रुपया सुद्धा गुंतवू नये. उलट्या आहेत त्या काढून घ्यायच्या, हळूहळू टप्प्याटप्प्याने मागे लागावं आणि त्या काढून घ्याव्या आणि पुन्हा बँकेमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी त्याची गुंतवणूक करावी. लिक्विड ठिकाणी की नुकसान होणार नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी. तर या गोष्टी जर आपल्या नीट लक्षात आल्या तर आपण शेअर मार्केटमध्ये काहीतरी कमवू नक्कीच शकतो. बँकेच्या रेटपेक्षा नक्कीच जास्त कमवू शकतो. परंतु मला उद्या गरज पडली अचानक पैशाची आणि माझ्या शेअर मार्केटमध्ये पैसे आहेत आणि शेअर मार्केट आज नेमकं पडलं आहे आणि उद्या मला गरज पडली, मी काढायला गेलो तर मला अक्षरशः तोटा होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे अशा वेळा जर येणार असतील, कारण येतातच माणसावर, त्यावेळेस मग तुम्ही काय करणार आहात? तोट्यामध्ये विकून टाकणार आहात का? जे शेअर वाढणार आहेत किंवा वाढतायत ते तिथेच विकून टाकून त्याच्यावर नुकसान करून घेणार आहात? कारण ते लॉंग टर्मचं नुकसानच आहे. तर असं करू नका. गुंतवणूक करताना अत्यंत विचार करून, विचारपूर्वक करा. सगळेच्या सगळे पैसे चुकूनही टाकू नका, कर्ज करू नका, उसने घेऊ नका आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला निश्चितच पश्चाताप करावा लागणार नाही, एवढं मात्र मी निश्चित सांगेल. फायदा किती होईल? कदाचित 12%च्या ऐवजी तुम्हाला 25% मिळू शकेल फायदा. तो काही सांगता येत नाही, तो कोणाच्याच हातात नाही. कारण कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळेस शेअर मार्केट धाडधाड कोसळलं. पण दुसऱ्या लाटेच्या वेळेस इकॉनॉमीमध्ये कसलाही फरक पडला नसताना, उलटे इकॉनॉमीचं वाटोळच होत असताना शेअर मार्केट धाडधाड 60,000पर्यंत कधी गेले कोणाच कळलं नाही. हे कोणीही भविष्य पाहिलेलं नव्हतं. मग
ज्या लोकांना समजा करोना काळातच पैशांची गरज पडली आणि त्या काळामध्ये जर पैसे लागतात म्हणून जर तो पैसे काढायला गेला असता, आपलं शेअर विकायला गेला असता, तर विकले गेले असतं शेअर, पण काय भावात पडलं असतं, ते तोट्यातच पडलं असतं, लॉसच झालं असतं. त्यामुळे गुंतवणूक करताना ही खबरदारी घ्यावी लागते. तेच जर निम्मे पैसे जर बँकेत असते तर बँकेतले पैसे वापरले असते, परंतु नाही वापरले, सगळेच्या सगळे तिकडे टाकले, मग असा लॉस करून घेतला. अशा प्रकारे लॉस अनेक प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे तो टाळायचा असेल तर ही शिस्त, हा संयम आणि तो अभ्यास आणि सायकोलॉजिकली त्यात गुंतून न पडणं, रोज किंवा मिनिटाला काय झाला भाव, काय झाला भाव, ते पाहायला गेलं तुम्ही वेडे व्हाल, फायदा तर होणार नाही, नुकसानच होणार. परंतु जर तुम्ही या जर टिप्स पाहिल्या तर मला असं वाटतं मराठी माणसाने अवश्य गुंतवणूक करावी. त्याला आपण इंटेलिजंट इन्व्हेस्टमेंट म्हणू. ती इंटेलिजंट इन्व्हेस्टर बना आणि शांतपणे आयुष्याचा आनंद घ्या. कारण प्रत्येकाचं स्वप्न शेवटी माणूस गुंतवणूक का करतो? आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी आणि आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी काहीतरी सोडून जावं, किडूक मिळूक या भावनेपोटी मनुष्य करत असतो. त्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं, नातवंडांचं व्हावं, ही एक भावना असते. ती भावना नक्कीच चांगली भावना आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण ते सत्यात जर उतरायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी पाहता यायला पाहिजेत. एवढं मी बोलेल आणि सगळ्यांची आता रजा घेतो. मित्र, नमस्कार.